नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण रायनोप्लास्टी म्हणजे काय आणि रायनोप्लास्टीचे रिझल्ट कसे असतात, त्यानंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. मी डॉक्टर नीरज बबान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. आता रायनोप्लास्टी म्हणजे काय असतं तर त्यालाच काही भाषेमध्ये नोज जॉब असं पण म्हणतात. रायनो म्हणजे नाक, प्लास्टी म्हणजे शस्त्रक्रिया. रायनोप्लास्टीमध्ये नाकाची शस्त्रक्रिया होते. आता रायनोप्लास्टीचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. एक म्हणजे कॉस्मेटिक रायनोप्लास्टी आणि दुसरी म्हणजे सेप्टो रायनोप्लास्टी. आता कॉस्मेटिक रायनोप्लास्टीमध्ये काय करतात तर नाकाचा जो बाहेरचा शेप असेल तो आपल्याला हवा तशा पद्धतीनं आपण चेंज करतो. आणि सेप्टो रायनोप्लास्टीमध्ये नाकाच्या शेप बरोबरच जो काही पडद्याचा जो काही डेव्हिएशन किंवा पडदा जो काही सरकलेला असतो त्याची पण सर्जरी सेप्टो रायनोप्लास्टीमध्ये होते. अनेकदा खूप लोकांना सर्दीचा त्रास असतो, सायनसचा त्रास असतो आणि त्यासाठी महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे सरकलेला सेप्टम. आता सेप्टो रायनोप्लास्टीमध्ये हा सेप्टम आपण सरळ करतोच आणि त्याबरोबरच नाकाचा जो काही चेंज झालेला किंवा नाकाचा जो काही वाकडेपणा असतो तो पण ह्याच्यामध्ये आपण सरळ करतो. तर हे झाले रायनोप्लास्टीचे दोन महत्त्वाचे प्रकार. आता रायनोप्लास्टी कुठल्या कुठल्या पेशंटमध्ये करतात किंवा रायनोप्लास्टी कोणाला करायची गरज आहे ते आपण बघूया आणि त्याबरोबरच रायनोप्लास्टीचे आमचे म्हणजे निर्मितीमध्ये झालेले रिझल्ट पण त्याबरोबरच आपण पाहू. तर पहिलं महत्त्वाचं रिझन रायनोप्लास्टी करण्यासाठी ते म्हणजे ज्यांचं डॉर्सम खूप मोठं आहे. आता डॉर्सम म्हणजे काय तर नाकाचा जो काही ब्रिज असतो ते ब्रिजला आपण डॉर्सम असं म्हणतो. काही लोकांमध्ये किंवा काही महिलांमध्ये हे डॉर्सम खूप मोठे असतं. मोठं डॉर्सम असतं तर त्या डॉर्समला आपण रायनोप्लास्टीमध्ये शस्त्रक्रियेद्वारे त्याचा शेप नॉर्मलमध्ये आणू शकतो. अशा लोकांना भरपूरदा मी असं बघितलं की त्यांना सेप्टम डेव्हिएशन पण असतं, म्हणजे सेप्टम पण बाजूला सरकलेला असतो आणि तो पण ह्या सर्जरीद्वारे आपण सरळ करू शकतो आणि त्याबरोबरच नाकाचा जो काही वरचा फुगीरपणा असेल तो आपण कमी करू शकतो. यालाच रिडक्शन रायनोप्लास्टी असं पण म्हणतात, म्हणजे नाकाचा साईज कमी करण्याची रायनोप्लास्टी. काही लोकांमध्ये नाकाचा जो काही ब्रिजचा पार्ट असेल, हा मधला भाग असेल, तो अनेकदा फुगीर असतो तर त्याला हाडाची शस्त्रक्रिया म्हणजे ऑस्टिओटॉमी करून आपण त्याला आतमध्ये आणू शकतो. यालाच आपण रिडक्शन रायनोप्लास्टीचा एक प्रकार पण असं म्हणतो. रायनोप्लास्टीमध्ये आणि एक महत्त्वाचं इंडिकेशन म्हणजे सॅडल नोज डिफॉर्मिटी. मराठीमध्ये आपण त्याला नकटं नाक असं म्हणतो. अनेक महिलांना इव्हन काही पुरुषांना त्याचा त्रास असतो. म्हणजे काय असतं की नाकाचा जो ब्रिज आहे तो ब्रिज त्यांचा छोटा असतो आणि त्यामुळं पुढच्या नाकपुड्या किंवा पुढचा टीप हा खूप जास्त ब्रॉड वाटतो. अशा लोकांमध्ये आपण जो डॉर्सम आहे किंवा जो ब्रिज आहे तो काही स्पेशल मटेरियल, कदाचित सिलिकॉन असेल किंवा त्यांचं स्वतःचं रिब ग्राफ्ट असेल, ते आपण टाकून त्या नाकाला आपण वरती उचलतो आणि हे उचलल्यानंतर ते नाक आधीपेक्षा जास्त भारदार दिसतं आणि चेहऱ्याला साजेचं अशा पद्धतीनं पण दिसतं. तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता या मुलीचं नाक हे नकटं नाक असं तिला म्हणत होते. तिला सॅडल नोज हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तिचा नाकाचा जो ब्रिज आहे त्या पार्टमध्ये खूप कमी मांस आहे, त्यामुळे ब्रिज हा एकदम छोटा आणि बसल्यासारखा वाटतो. ह्यामध्ये आपण सर्जरी केली आणि रिबचं एक छोटंसं ग्राफ्ट म्हणतो तो ग्राफ्ट आपण नाकामध्ये टाकला आणि त्यानंतर नाकाला जो हवा किंवा पाहिजे तसा आपण शेप त्याला देऊ शकलो. ही सर्जरी आपण पूर्णपणे जनरल ॲनेस्थेसियामध्ये करतो आणि याचा जो काही रिझल्ट असतो तो परमनंट रिझल्ट असतो. तुम्हाला त्यासाठी परत डॉक्टरांकडे व्हिजिट करायची गरज नाही. काही लोकांमध्ये मी जसं बोललो तसं नाकाचा वाकडेपणा असतो, ज्यांच्यामध्ये सेप्टम किंवा जो काही पडदा असतो तो एक्स्ट्रा किंवा वाढलेला असतो, तो रायनोप्लास्टी सर्जरीमध्ये आपण त्याला सरळ करतो आणि त्याबरोबरच हा जो काही वाकडेपणा आहे तो पण आपण घालवतो. काही लोकांमध्ये नाकाच्या नाकपुड्या असतात किंवा ज्याला आपण ॲला म्हणतो त्या खूप फुगलेल्या असतात, त्या गरजेपेक्षा जास्त बाहेर असतात, तर त्यांना आपण सर्जरीद्वारे आत घेऊ शकतो. त्याबरोबरच काही लोकांमध्ये जे टीप म्हणजे जे काही पुढचं टोक असतं त्यामध्ये खूप जास्त फुगीरपणा असतो, खूप जास्त मासल भाग असतो. अशा लोकांमध्ये आपण रिडक्शन रायनोप्लास्टी म्हणजे टिप सर्जरी करू शकतो
आणि नाकाचा शेप किंवा नाकाचं जे काही फुगीरपणा आहे तो कमी करून त्याला चांगल्या पद्धतीनं पण आपण आकार देऊ शकतो. तर रायनोप्लास्टीमध्ये अशा विविध पद्धतीनं आपण नाकाचा जो काही आधीचा शेप असेल तो आपल्याला हवा तशा पद्धतीनं आपण चेंज करू शकतो. तर निर्मितीमध्ये आपल्याकडे क्रायसॅलिक्स नावाचं एक 3D मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या चेहऱ्याचे काही फोटोग्राफ्स घेतो, त्यानंतर त्याचं एक 3D मॉडेल बनवतो. त्यानंतर पेशंट आणि आम्ही दोघं बसून त्यांना कसा चेहऱ्याचा शेप पाहिजे किंवा नाकाचा शेप पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही डिस्कशन करतो. ह्या क्रायसॅलिक्स मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की पेशंटच्या एक्सपेक्टेशन आणि मी काय डिलिव्हर करू शकतो ह्याच्यामध्ये काही एक आपल्याला डिस्कशन चांगल्या पद्धतीनं करता येतं. अनेकदा पेशंटच्या काही कन्सेप्ट्स असतात की त्यांना नाक एकदम मोठं पाहिजे असतं किंवा खूप छोटं पाहिजे असतं, पण ते चेहऱ्याला अनुसरून आहे का किंवा त्यांचे डोळे किंवा त्यांच्या हनुवटीला अनुसरून आहे का हे बघण्यामध्ये ह्या क्रायसॅलिक्स 3D मॉडेलची खूप मदत होते. आणि त्यामुळं पेशंटच्या ज्या काही एक्सपेक्टेशन होत्या त्या रिॲलिटीला अनुसरून होतात आणि मला पण त्या पद्धतीने डिलिव्हरी करायला मदत होते. निर्मितीमध्ये सध्या हे क्रायसॅलिक्सचे जे काही 3D मॉडेल आहे तर त्याचे काही चार्जेस न घेता आम्ही ते फ्रीमध्ये पेशंटला प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला त्या संदर्भात आणि माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर त्या संदर्भात काही बुकिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. पुढची गोष्ट, रायनोप्लास्टी सर्जरी होते कशी? तर ह्यामध्ये आपण जनरल ॲनेस्थेसिया हा पद्धतीनं आपण ॲनेस्थेसिया देतो, म्हणजे पूर्णपणे भूल दिली जाते. तुम्हाला एक छोटीशी सुई सोडून बाकी काहीही दुखलं जात नाही. झाल्यानंतर नाकाच्या आतमध्ये किंवा ब्रिजचा खाली जो काही कॉलोमेलर सेक्शन आहे त्या ठिकाणी आम्ही छोटासा इन्सिजन घेतो आणि नाक उघडतो आणि जे काही हवे तशा पद्धतीनं आपण त्यामध्ये बदल करतो. सर्जरी झाल्यानंतर जो काही स्कार असतो तो एकदम निग्लिजिबल असतो आणि समोरच्या डायरेक्शनमध्ये तो दिसण्याची शक्यता खूप कमी असते. सर्जरी झाल्यानंतर आपण साधारण 1 किंवा 2 दिवस पेशंटला ॲडमिट ठेवतो. त्यानंतर नाकामध्ये काही स्पेशल पद्धतीचे एअरवे असतात की जे आम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी काढतो. त्याबरोबरच नाकावरती प्लास्टर राहतं, ते 8व्या किंवा 10व्या दिवशी आपण काढून टाकतो. सर्जरी झाल्यानंतर पेन किंवा नमनेस हा काही वेळ राहतो, पण ते कमी करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीचे पेन किलर पेशंटला देतो. झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सूज. एखादी सर्जरी झाली किंवा कुठला मार लागला तर पेशंटला त्या ठिकाणी त्या भागामध्ये जराशी सूज येणे स्वाभाविक आहे. साधारण ही सूज असते ती 50% एक 15 ते 20 दिवसामध्ये कमी होते, पण तुम्हाला फायनल रिझल्ट येण्यासाठी 3 ते 4 महिन्याचा वेळ लागू शकतो. त्यानंतर तुमचे डॉक्टर किंवा आम्ही पेशंटला टीप किंवा टीपचा जो काही साईज असेल तो कमी करण्यासाठी स्पेशल पद्धतीचे बँडेजेस शिकवतो आणि मसाज पण शिकवतो, ज्यामुळे तुम्हाला हवा तसा शेप येण्यामध्ये मदत होते. तर अशा पद्धतीनं रायनोप्लास्टीची सर्जरी आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं करतात, कुठले कुठले इंडिकेशन्स आहेत याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेलच. जर तुम्हाला आणि माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जर नाकाचं किंवा तुमच्या चेहऱ्याचं 3D रिकन्स्ट्रक्शन करून घ्यायचं असेल तर आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.